नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार. सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र. 11 एप्रिल 2026. महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐका त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. आजचा अखंड आहे, उद्योग जो करी दीनबंधूसाठी, ममताती पोटी मानवाच्या. विद्या सर्वा देई सद्गुणाची हाव, किती नित्य किव अज्ञानाची. थकल्या भागल्या दिना साह्य करी, उद्योगास सारी जपून या. त्याच्या उद्योगास नित्य यश देई, जगा सुख देई ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. या ओळींमध्ये कवीने उद्योग, ममता, विद्या आणि इतरांना मदत करण्याचे महत्त्व सांगितले आहे. जो मनुष्य गरीब, दुःखी लोकांसाठी मेहनत करतो, काम करतो, त्याच्या मनात खऱ्या अर्थाने माणुसकी आणि प्रेम असते. विद्या माणसाला चांगले गुण देते. ज्ञानामुळे अज्ञान दूर होते आणि माणूस योग्य मार्गावर चालतो. जो थकलेल्या, दुःखी आणि गरजू लोकांना मदत करतो, तोच खरा उद्योगी माणूस आहे. तो आपले कर्तव्य जाणतो, जपतो. अशा चांगल्या काम करणाऱ्या माणसाला नेहमी यश मिळते आणि तो जगाला सुख देतो, असे येथे ज्योतिबा सांगतात. या ओळीचा संपूर्ण भावार्थ असा की, जो माणूस मेहनती असतो, इतरांना मदत करतो, ज्ञान मिळवतो आणि समाजासाठी काम करतो, त्याला यश मिळते व तो समाजात आनंद पसरवतो. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. त्याचे आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.